बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील गावात एका भयावह हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। अनैतिक संबंधांमुळे निर्माण झालेल्या रागातून एका भावजयीने तिच्या प्रियकराच्या मदतीने दीराची क्रूर हत्या करवली। या प्रकरणाने केवळ एका जीवाचा बळी घेतला नाही तर एका कुटुंबाची एकजूट उद्ध्वस्त झाली आणि समाजात नैतिकतेच्या प्रश्नांना नव्याने उजागर केले। पोलिसांनी या प्रकरणात 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे। चला या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर कहाणी जाणून घेऊया। बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील गावात राहणारा अप्पासो शंकर बोरगावकर वय 45 हा आपल्या पत्नी आणि मुलांसह सुखी संसार चालवत होता। याच गावात त्याचा भाऊ महावीर बोरगावकर हाही कुटुंबासह राहत होता। सारे काही सुरळीत चालले होते। मात्र 8 वर्षांपूर्वी महावीर यांचे अकाली निधन झाले। महावीर यांच्या पत्नी एकाकी पडली आणि ऐन जवानीत ती विधवा झाली। तिला आधार देण्याच्या बहाण्याने अप्पासो यांचे तिच्याकडे जाणे येणे वाढले। हळूहळू दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली। दीर भावजयीचे नाते असले तरी अप्पासो यांच्या मनात पापाची बीजे पडली आणि त्यांची वाईट नजर तिच्यावर फिरू लागली। दुसरीकडे पती सुखापासून वंचित राहिलेली तीही आधार आणि शारीरिक सुखाची ओढ लावून धरून बसली। तिलाही दीर हा जवळचा वाटू लागला। एका क्षणी नात्याची मर्यादा ओलांडत दोघांमध्ये अनैतिक शारीरिक संबंध निर्माण झाले। मग मात्र ते मागे हटले नाहीत। दोघेही हे संबंध गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी नातेवाईकांना याची कुणकुण लवकरच लागली। याच दरम्यान तिच्या आयुष्यात गौडाप्पा आनंद शिंदे वय 33 हा तरुण आला। गौडाप्पा हा कात्राळता कागवाडजी बेळगावचा रहिवासी होता। अवघ्या 30ची पार केलेला हा तरुण तिच्या संपर्कात आला। तिचा भरलेला देह पाहून तो दिवाना झाला। ती विधवा असल्याची माहिती मिळताच तो तिच्या मागे लागला। आता तिला 45शी गाठलेल्या अप्पासो यापेक्षा 30 वय असलेला गौडाप्पा हवाहवासा वाटू लागला। गौडाप्पाशी तिने सलगी केली आणि तो तयारच होता। त्याने तिला मिठीत घेतले आणि तृप्त केले। साहजिकच तिला आता दीर नकोसा वाटू लागला। पण अप्पासो यांना तिच्याशिवाय करमच नव्हते। ती काही त्याला जवळ येऊ देत नव्हती, उलट गौडाप्पासोबत जास्त वेळ घालवू लागली। ती आपल्याला सोडून गौडाप्पाच्या नादी लागली याचा अप्पासो यांना प्रचंड राग येत होता। तू माझी आहे समाजाशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर संबंध ठेवलेस तर याद राख असे म्हणत अप्पासो भावजयीला धमकावू लागला। तिला शिवीगाळ करू लागला पण ती काही ऐकत नव्हती। ती जुमानत नव्हती आणि गौडाप्पाचा नाद सोडत नव्हती। हे पाहून त्याचा राग वाढत गेला। या रागातून तो तिला मारहाणही करू लागला। आता मात्र डोक्यावरून पाणी गेले होते। एकीकडे तो त्रास देत होता, गौडाप्पाला भेटण्यास मनाई करत होता। त्यामुळे ती अस्वस्थ झाली तर तिच्या सुखाला चटावलेला गौडाप्पाही हैराण होता। आपल्या भेटीत अप्पासो बोरगावकर हा अडसर ठरत आहे या भावनेने ते दोघेही चिडले होते। यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार करत ते वैतागले। शेवटी वैतागलेल्या भावजयीने प्रियकर गौडाप्पा शिंदे याला फोन करून हा वाटेतील अडसर दूर करण्यास सांगितले। त्यानुसार गौडाप्पा शिंदे याने राजू भीमाप्पा याच्याशी संगनमत करून एक प्लॅन आखला। कर्नाटक येथील एका हॉटेलवर गौडाप्पाने अप्पासो बोरगावकरला आणले। दारू पिऊ, जेवण करू आणि परत येऊ असे सांगून त्याने अप्पासोला फसवले। पण गौडाप्पाच्या मनात काय चालले होते याचा अप्पासोला अंदाजच नव्हता। त्या हॉटेलमध्ये आणून गौडाप्पाने त्याला भरपूर दारू पाजली। त्यानंतर अप्पासोला राजू हुलागटीच्या ओमनी कारमध्ये घेतले। तिथून कार निघाली ती महाराष्ट्राच्या दिशेने सुसाट सुटली। रात्रीच्या अंधारात आणि दारूच्या नशेत चूर असलेल्या अप्पासोला समजलेच नाही की कार कोणत्या दिशेने निघाली आहे। घराच्या दिशेने नसल्याचे लक्षात येईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती। पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा ते गिरोली जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर ती कार पोहोचली। कारमध्येच दारूच्या नशेत असलेल्या अप्पासोचे हातपाय दोरीने बांधून गौडाप्पाने त्याचा गळा आवळला। काही वेळातच अप्पासो ठार झाला। त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेतच त्या डोंगरावर टाकून ते पसार झाले। आता या प्रकरणाचा उलगडा होणार नाही याची त्यांना खात्री वाटत होती, पण त्यांना कोल्हापूरच्या पोलिसांची कर्तव्य तत्परता माहीत नव्हती। एक महिला डोंगरावर यमाई मंदिर ते गिरोलीच्या दरम्यान जात असताना साधारण 30 ते 40 फूट अंतर गेल्यावर तिला धक्काच बसला। समोरच एका व्यक्तीचा मृतदेह दिसला। तिने याची माहिती दाणेवाडी गावच्या पोलीस पाटलांना दिली। पोलीस पाटलांनी लगेच कोडोली पोलिसांना कळवले। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाचे हात दोरीने बांधलेले होते। तोंडाला रुमाल आणि टॉवेल बांधलेले होते। गळ्यावर दाबल्याच्या खुणा दिसत होत्या। मृतदेह 1 ते 2 दिवस जुना असल्याची शक्यता वर्तवली गेली। मृतकाच्या खिशात ओळख पटण्यासारखे काहीही नव्हते, त्यामुळे ओळख पटवणे महत्त्वाचे होते। या घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कळमकर यांना समांतर तपासाचे आदेश दिले। त्यानुसार कळमकर यांनी 3 पथके तयार केली। तांत्रिक माहिती गोळा करणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि इतर माहिती शोधणे सुरू केले।
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आणि कर्नाटक राज्यात 40 ते 50 वर्ष वयोगटातील कोणता मिसिंग व्यक्ती आहे का याचा शोध घेण्यात आला. यावेळी पोलिसांना गुन्ह्यातील अनोळखी मृतदेह हा एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर आणल्याचे निष्पन्न झाले. या ओमनी गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेतला असता जयसिंगपूरला त्या गाडीचा क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावरून गाडी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावातील राजू भीमाप्पा हुलागटीची असल्याचे समजले. लगेच गुन्हे अन्वेषण पथक अथणी येथे पोहोचले. पोलिसांनी राजू हुलागटीला ओमनी कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता त्याने कबुली दिली. मयताचे नाव अप्पासो शंकर बोरगावकर असल्याचे सांगितलेतसेच मुख्य आरोपी गौडाप्पा आनंद शिंदे याचे नावही उघड केले. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या दीराचा खून केल्याचे यातून समजून आले. मुख्य आरोपी गौडाप्पा शिंदे याला पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत सारा घटनाक्रम उघडकीस आला. या धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाज आणि कुटुंबांनी कोणती पावले उचलली पाहिजेत? तुमची प्रतिक्रिया आणि विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा महत्त्वाच्या आणि समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.